शाहूनगर येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हाऊसिंग सोसायटी येथील ही श्रींची इच्छा गणेश मंदिरामध्ये तीर्थक्षेत्र श्री राम जन्मभूमी अयोध्या येथून आणलेल्या मंगल कलश अक्षतांची प्रतिष्ठापना करण्यात आली असून हे मंगल कलश दिनांक 30 डिसेंबर 2023 पर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी गणेश मंदिरात ठेवण्यात येणार आहेत। या मंगल कलशांची रोज पूजा अर्चा करून संध्याकाळी रामरक्षा पठणाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आला आहे। परिसरातील भाविकांनी या मंगल कलशाच्या दर्शनाचा आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले।
काढल्या आणि त्या ठिकाणी कोर्टाचा निर्णय देऊन राम मंदिर बांधण्याची परवानगी 21 सालाला दिली. 21 सालापासून राम मंदिर हे आता पूर्ण झालेलं आहे. पहिला मजला पूर्ण झालेला आहे. 22 जानेवारीला त्या ठिकाणी रामलल्लाचं प्रतिष्ठापन आहे आणि त्या निमित्त त्या आपल्याला सगळ्याला तिथं आपण जाऊ शकत नाही. त्यामुळं तिथून अक्षर आपल्याला प्रथम पुण्याला आल्या. पुण्यानंतर आपल्याला 10 तारखेला त्या अक्षदा साताऱ्यात त्या ठिकाणी ठेवल्या गेल्या. साताऱ्यात मुख्य पंचमुखी गणपती बसे सातारा जिल्ह्यासाठी त्या अक्षदा त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर 10 तारखेला सगळ्या सातारा शहरातून मिरवणूक काढली. प्रत्येक नगराला काही कलश दिले. आपल्याला या ठिकाणी साई मंदिरामध्ये एक कलश दिला. त्यानंतर मग प्रत्येक छोट्या छोट्या मंदिरामध्ये आपल्या या शाहूनगर त्यानंतर हे मध्ये असे एकूण 9 कलश दिले आणि 9 कलश दिल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी मंदिरामध्ये आपल्याला सुद्धा एक गणेश मंदिरामध्ये कलश दिलेला आहे. तर तो आजपासून 1 तारखेपर्यंत या कलशामध्ये मंत्रयुक्त केलेल्या अक्षदा आहेत त्या कलशाचं दर्शन घ्यायचं. 1 तारखेपर्यंत दर्शन घ्यायचं. दर्शन घेतल्यानंतर त्या ज्या अक्षदा आहेत त्याच्यात आणखीन अक्षदा समाविष्ट करायच्या आणि प्रत्येक घरोघरी मग या ठिकाणी ज्या हिंदू सगळ्या संघटना आहेत त्या एक तुम्हाला आपल्याला रामाचा फोटो देणार आहे. त्यानंतर निमंत्रण पत्रिका देणार आहे. त्या प्रत्येकानं त्या ठिकाणी आपण या आपल्या सोसायटी मार्फत किंवा आपल्या सगळ्या पंचकृषी मार्फत प्रत्येकाच्या घरी ह्या ज्या मंत्रयुक्त अक्षदा आहेत त्या अक्षदा नेऊन त्या ठिकाणी वाटायच्या आणि वाटल्यानंतर 22 तारखेला इथं 12:20 आपण एक भजन ठेवूया, कीर्तन ठेवूया, एक असा उपक्रम ठेवूया आणि त्या उपक्रमाला रामाची या ठिकाणी मूर्ती ठेवूया. जप नाम करायचा. ज्या वेळेला अयोध्याला त्या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा होईल त्यावेळेला आपलं तिथं काय जाता येत नाही. त्या कारणे आपण इथं या ठिकाणी रामाचं नामस्मरण करायचं आणि अशा पद्धतीनं हा जे अभियान आहे अभियान राहून या ठिकाणी आपला हा उपक्रम राबवायचा आहे. तर आता 22 तारखेला आपण चांगल्या प्रकारे त्यानंतर उत्सव करणार आहे. आता आपण सगळे या ठिकाणी आमची सगळी काही येणार आहेत, स्वयंसेवक येणार आहेत की इतर येणार आहेत, अक्षदा घरोघरी वाटणार आहेत आणि त्या अक्षदा वाटण्यासाठी सुद्धा महिलांनी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. अशा पद्धतीचं 22 तारखेपर्यंतचं हे नियोजन आहे. या मंदिराचं ह्या कालावधी पूर्ती द्या असं मला फक्त मंगळवारी असते. मंगळवारी पण म्हणजे या प्रसंगाला इथे औचित्यपूर्ण ठरेल. मंगळवारी